गुड मॉर्निंग. उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं ह्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं म्हणजे अर्थातच उद्योजकांच्यासाठी हा कार्यक्रम आहे. हे कार्यक्रमाच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल. आजचा कार्यक्रमाचा तिसरा भाग आहे. उद्योजकांच्या नेमक्या 140 चुकांवरती एक पुस्तक आहे. उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं या पुस्तकावर आधारित हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. 140 चुका कव्हर करणं तर शक्य नाही आहे, पण आपण प्रत्येक आठवड्याला म्हणजे दर रविवारी असे 10 भाग आपण ठरवलेले आहेत आणि या 10 भागांमध्ये आपण 2 चुका तरी घेऊन त्यावरती उद्योजकांच्या सोबत आपण काम करत आहोत. झूम वरती अनेक उद्योजकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन एक छानसा असा त्यांचा उत्साह देखील दाखवलेला आहे आणि त्यांच्या सोबत उद्योजकांच्या सोबत आणि ऍट द सेम टाइम फेसबुक लाईव्ह या दोन्ही माध्यमातून हा कार्यक्रम आपण प्रदर्शित करत आहोत. काय आहे हा नेमका कार्यक्रम आणि पुस्तकामध्ये जर चुका दिल्या असतील किंवा फेसबुक लाईव्ह वर आम्हाला जरी हा कार्यक्रम बघायला मिळत असेल तरी मग आम्ही या कार्यक्रमामध्ये किंवा झूमच्या वेबिनारमध्ये का यावं, तर मी दरवेळेला एक उदाहरण देते, ते म्हणजे पोहणं शिकण्यासाठी पुस्तक वाचून जसं पोहता येत नाही त्याचप्रमाणे आपल्या उद्योजकीय चुकांवरती जर आपल्याला कार्य करायचं असेल, आपल्याला काम करायचं असेल तर अर्थातच एक खूप छान संधी आहे ती म्हणजे मेंटॉर, आपले गुरूंच्या समक्ष साक्षीनं जर आपण हे काम केलं तर अर्थातच आपला व्यवसाय दुप्पट तिप्पट वाढण्यामध्ये नक्कीच मदत होणार आहे. मग काय करायचं आहे, कसं करायचं आहे, आपण नेमके कुठे चुकतो. मागच्या 2 एपिसोड्स मध्ये आपण 4 चुका बघितल्या आणि उद्योजकांना त्या चुकांचा किंवा म्हणतो ना की चुका म्हणजे काय, थोडक्यात आत्मपरीक्षण करणं. तर उद्योजकांनी खरंच आत्मपरीक्षण केलं आणि त्यांना त्यांच्या चुकांवरती काम करण्याची संधी मिळाली आणि झूम वरती सगळेजण सहभागी होऊ शकतात. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हीही लिहू शकता, तिथे कमेंट करू शकता तुमच्या व्हिडिओमध्ये की आय वॉन्ट टू जॉईन दिस वेबिनार. आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप समूहामध्ये ऍड करून देऊ. तर पुन्हा एकदा रविवारची सकाळ, त्यात क्रिसमसच्या सुट्ट्या, म्हणजे इतके कारणं असून सुद्धा तुम्ही ही सगळी कारणं बाजूला ठेवून इथे आलेले आहात, त्यामुळे सर्व उद्योजकांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. आपण कार्यक्रमामध्ये आता छानपैकी पुढच्या 2 चुकांवरती आज काम करणार आहोत. अर्थात आपले मार्गदर्शक आहेत माननीय श्री विश्वास वाडे सर, बिझनेस कोच आहेत, ऑन्ट्रप्रिनियर आहेत, द्रोण ऑन्थ्रोलॉजी त्यांची फर्म आहे. त्या माध्यमातून उद्योजकांना छानपैकी डेव्हलप करणं, त्यांची मानसिकता बदलणं आणि त्यांच्या व्यवसायामध्ये 360 डिग्रीचा शिफ्ट आणणं, असं मोठं आणि खूप छान उपक्रम, छान कार्य ते करत आहेत. त्यांची शौर्या फाउंडेशन नावाची फर्म देखील आहे. आतापर्यंत त्यांनी 10 पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यामुळे ऑथर आहेत, बिझनेस कोच आहेत, सोशल ऑन्ट्रप्रिनियर पण आहेत, छान समाजामध्ये पण एक उत्तम कार्य ते करत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी सगळ्यात पहिले या कार्यक्रमाचे मेन म्हणतो ना सर्वा, त्याचबरोबर पुस्तकाचे लेखक माननीय श्री विश्वास वाडे सर, तुमचं पहिले मनापासून स्वागत करते आहे. तर थँक्यू सो मच. त्यानंतर ह्या कार्यक्रमामध्ये हजर झालेल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. आपले टीम लीडर आहेत, जे सगळे टेक्निकल बाजू सांभाळत आहेत, श्री राजशेखर सर. मी एक त्यांना विनंती करते की सर थोडक्यात तुमचा परिचय करून द्यावा, कारण फेसबुक लाईव्ह करणं, झूम मध्ये सगळ्यांना ऍड करून घेणं म्हणजे एंट्री त्यांच्या हातात आहे ना, त्यामुळे आपण 30 सेकंड त्यांना देऊया. सर तुमचा एक छोटासा परिचय करून द्या. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला तुमचे बिझनेस प्रेझेंटेशन आकर्षित बनवायचे आहे, तुम्हाला तुमच्या बिझनेस प्रेझेंटेशनद्वारे लोकांचे मन वेधून घ्यायचे आहे. जर ह्याचं उत्तर येस असं असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझं नाव राजशेखर चव्हाण, माझ्या कंपनीचं नाव डेटा एज. आम्ही काय करतो, आम्ही इनोव्हेटिव्ह आणि इम्प्रेसिव्ह प्रेझेंटेशन्स बनवतो, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स बनवतो. तुमचं कुठलाही पर्पज असू दे, तुमचं फंड रेझिंग असू दे, तुमचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस प्रमोशन प्रेझेंटेशन असू दे किंवा जे बी प्रपोजल प्रेझेंटेशन असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं प्रेझेंटेशन असू दे, आम्ही ते तुम्हाला बनवून देऊ. मला जवळपास 21 वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये. मी इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये काम केलेलं आहे आणि आमची USP आहे की आम्ही तुमचं प्रेझेंटेशन आकर्षित बनवतो आणि त्यांच्यामुळे तुमचं प्रेझेंटेशनचं जे पर्पज आहे ते साध्य करतो. थँक्यू सो मच. थँक्यू वन्स अगेन राजशेखर चव्हाण.
येस, थँक्यू सो मच सर. व्यवसाय वाढवायचा असेल तर अर्थात तुम्हाला अनेक गोष्टींवर काम करायचे, चुका पण सुधारायच्या आहेत. आणि मग चुका सुधारल्यानंतर तुम्हाला असं नक्कीच वाटणार आहे की आपला व्यवसाय प्रेझेंट केला पाहिजे आपण आता. तुमच्यात तो कॉन्फिडन्स आपोआप येणार आहे. तर तुम्ही राजशेखर सरांना नक्की संपर्क करू शकता. उत्तम असे प्रेझेंटेशन ते बनवत असतात. तर नक्की तुमचं प्रेझेंटेशन त्यांच्याकडनं बनवा. आणि प्रेझेंटेशन केल्यावरती आहे ना बोलावं लागतं, आणि उत्तम बोलून आहे ना ते प्रेझेंटेशन लोकांपर्यंत पोहोचवावं लागतं. मग उत्तम बोलायला शिकायचं असेल, तुमचं प्रेझेंटेशन उत्तमरित्या व्यक्त करायचं असेल लोकांच्या समोर, तुमचं 1 मिनिटाचं असेल, 10 मिनिटाचं असेल, ओके, पब्लिक स्पीकिंग असेल, 4 चौघांमध्ये बोलायचं असेल, तर मग तुम्ही मला संपर्क करू शकता. मी आहे मोटिवेशनल मधुरा. मी कॉन्फिडन्स कम्युनिकेशन ह्या सगळ्यावरती कोचिंग करते. माझं आता मला सांगायला आनंद होतो म्हणजे लॉकडाऊनमुळे मी आता ग्लोबल ट्रेनर झालेली आहे. नुकतीच 4 दिवसापूर्वी मी दुबईच्या महिलांची देखील बॅच घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही मला संपर्क करू शकता प्रेझेंटेशन करण्यासाठी राजशेखर सरांना, व्यवसाय वाढवण्यासाठी वाडे सरांना, आणि बोलायला शिकण्यासाठी मला. थँक्यू सो मच. आपण पुढे जाऊया कार्यक्रमामध्ये. विश्वास वाडे सर, मी त्यांचा परिचय तर केलेला आहे कार्यक्रमामध्ये. या फ्लो मध्ये तुम्हाला अजून त्यांच्याबद्दल माहिती कळणार आहे, त्यांच्या नॉलेजची डेप्थ तुम्हाला कळणार आहे, आणि कुठल्याही प्रश्नांचं उत्तर त्यांच्याकडे आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे. सगळ्यात एक महत्वाची गोष्ट त्यांच्याबद्दल सांगते. सरांचा एक खूप सुंदर कार्यक्रम आहे आर्ट ऑफ सेल्स. मी स्वतः केलेला आहे आणि मला त्याचा खूप फायदा झालेला आहे. तर सेल्स आणि मार्केटिंग मधले तुम्हाला काहीही प्रश्न असतील ना, म्हणजे मी हे अगदी मनापासून सांगते, तर तुम्ही अगदी विश्वास वाडे सरांचं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला खूप उत्तम रिझल्ट ओरिएंटेड मार्गदर्शन मिळेल. थँक्यू सो मच सर, आणि सगळ्यांचं, सर्व उद्योजक मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. पुढच्या 2 चुका, 4 चुकांवर ऑलरेडी काम केलेलं आहे. स्वॉट अनालिसिस, स्वतःचं प्रेझेंटेशन आपण कसं केलेलं पाहिजे आहे, आपण यावरती मार्गदर्शन ऑलरेडी घेतलेले आहे. टीमला डेलिगेशन कसं करायचं आहे, अशा अनेक विषयांवर आतापर्यंत मार्गदर्शन घेतले. आज नवीन 2 चुका. सो ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू मधुरा मॅडम, एवढ्या चांगल्या इंट्रोडक्शन बद्दल. आणि खरंच तुम्ही आमच्या सगळ्यांचीच संडेची जी सकाळ आहे, रविवारची सकाळ आहे, ती खूप मोटिवेशनल करत आहात. तुमचं कार्य खूप मोठं आहे. लोकांमध्ये कॉन्फिडन्स भरणं हे खरं तुमचा हातखंडा आहे याच्यामध्ये. आणि उद्योजकाला तर कॉन्फिडन्स हा लागतो पदोपदी. मग त्याचा बिझनेस प्रेझेंट करणं असेल, स्वतःबद्दलचं इलेव्हेटर स्पीच देणं असेल, एखादी डील क्रॅक करणं असेल, इन्व्हेस्टरकडनं फंड घेऊन येणं असेल, बँकर्सला कन्व्हिन्स करणं असेल, सगळ्यात गोष्टी, तर त्याचा फायदा होतोच होतो. ओके, पुढे जाऊया. आणि आज सुद्धा 2 नवीन चुका. मग अशी प्रसाद सरांनी सांगितलं की नवीन चुका प्रत्येक वेळी येत राहतात. मग काय करायचं, तर नवीन नवीन गोष्टी आपण शिकत राहतो. आणि पुढे जायचं असेल तर मागचं सोडावं लागतं, किंवा एका ठिकाणाहून निघाल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही, आपल्याला पोचता येत नाही कुठल्या ठिकाणी. तर पुढल्या चुका आपण बघू आणि त्याच्यावर कसं काम करायचं ते सुद्धा बघू. आय एम शुअर की याच्या अगोदर तुम्ही ज्या 2 चुका बघितल्या 2 एपिसोडमध्ये, 4 चुका, त्याच्यावर तुम्ही काम केलेलं असेल. प्रत्येक एपिसोडमध्ये आपण 2 चुकांवर बोलतो. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे, जर त्या चुका तुम्ही करत असाल तर त्या करू नये, आणि नवीन चुका करत असाल तर त्याच्यासाठी आपण आहोतच. सो गुड. तर आजची जी पहिली चूक आहे आजच्या एपिसोड मधली, ती आहे तुमच्या कामामध्ये प्रोफेशनल टच अँड फील नसणे. आता तुमच्यापैकी जे कोणी फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघतात आहे, किंवा जे वेबिनार मध्ये उपस्थित आहे, तुम्ही जो काही बिझनेस करत असाल, सकाळी तुम्ही ऑफिसला गेल्यापासून ते संध्याकाळी परत घरी जाईपर्यंत जे काही प्रोफेशनल काम करतात, त्याच्यामध्ये चेक करा की काय काय प्रोफेशनल टच नाहीये. कारण आज तुम्ही आपल्या प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट खूप जाणवत असेल लास्ट 6-8 महिन्यापासून, की बिझनेस नाहीये, बिझनेस कमी झाला आहे, मार्केट नाहीये, बाहेरची परिस्थिती खूप खराब आहे, लोक आपल्याकडनं खूप कमी पैशाला आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस मागतात आहे वगैरे. पण हे काही नवीन नाहीये. हे रेग्युलर मार्केटमध्ये पण असे बोलणारे खूप लोक आम्हाला भेटायचे, तुम्हालाही भेटले असतील कदाचित. तर मला इथे तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की तुमचा मार्केट शेअर किती होता, 100% होता का? तर प्रत्येकाचं उत्तर नाही असंच असण्याची शक्यता आहे.
तुमचा मार्केट शेअर जेव्हा 100% असतो ना, तेव्हा तो स्कोप नसतो वाढायचा. जर तुमचा मार्केट शेअर तुम्ही काढला आणि तो लेस दॅन 1% असेल तर तुमच्याकडे खूप स्कोप आहे. तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टीने एवढा फरक नाही पडला. म्हणजे अगदीच बिझनेस होणार नाही किंवा बिझनेस कमी होईल असं काही नाही. त्यामुळे तुमचा जर मार्केट शेअर लेस दॅन 1% असेल तर तुमच्यासाठी बिझनेस वाढवणं खूप इझी आहे, खूप इझी आहे. फक्त ते तुम्ही मनावर घेतलं पाहिजे. तर सगळ्यात पहिली सुरुवात होते प्रोफेशनल टच अँड फील. तर तुमच्या बिझनेसमध्ये टच अँड फील आहे का? जरी सर्व्हिस असतील तरी पण. आता काही जण सर्व्हिसमध्ये असतील, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या इन्शुरन्सच्या बिझनेसमध्ये असाल तर तुम्हाला टच अँड फील कुठे येतो? तर तुम्ही तुमच्या प्रॉस्पेक्टकडे जाता, तुम्ही त्याला कॉल करता, तुम्ही त्याला एखादं प्रेझेंटेशन देता, तुम्ही त्याला एखादं कोटेशन पाठवता, तुम्ही त्यांच्याशी जर काही निगोशिएशन होत असेल तर निगोशिएशन करता, तुम्ही त्यांनी तुमची पॉलिसी साईन केली किंवा घेतल्यानंतर प्रीमियम जी काही प्रोसेस असेल, पेपर वर्क असेल किंवा त्याचं प्रीमियम भरण्याची काही प्रोसेस असेल किंवा त्याची आफ्टर सेल सर्व्हिस असेल, ह्याच्यामध्ये सुद्धा तो प्रोफेशनल टच अँड फील असतो. प्रॉडक्टमध्ये तो पदोपदी जाणवतो. तुमचं जर प्रॉडक्टमध्ये तुम्ही असाल तर तुमचं पॅकेजिंग बघा, तुम्ही त्याला डिलिव्हर कसं करता ते बघा, तुम्ही त्यांना ऑफर कशी देता, तुम्ही त्यांच्याकडनं दिलेले पैसे कसे रिसीव्ह करता, आल्यानंतर तुम्हाला एक्नॉलेज कसं करता. तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी टच अँड फील हा प्रोफेशनलच असला. आता तो प्रोफेशनल आहे की नाही आहे तर कसं कळेल? जसं आपण एकटेच जर रेसमध्ये पळत असू तर पहिला कोण येणार? आपण असेल. त्यामुळे तुम्हाला तो चेक करून घ्यावा लागेल एका ऑथेंटिक माणसाकडे. जर तुमच्या ग्रुपमध्ये तसे काही चांगले मित्र असतील, तसे काही प्रोफेशनल असतील तर त्यांच्याकडे चेक करून घ्या की माझी प्रोफेशनल रेटिंग मला करून दे किंवा प्रोफेशनल ऑडिट करून दे मला माझ्या पूर्ण बिझनेसचं. आणि त्याला काही खूप पैसे लागत नाही. शक्य असल्यास पहिलं तुम्ही स्वतः करा. तुमच्या बिझनेसमधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी लिहून काढा. तुमचं एनवेलप असेल, तुमचं बिल असेल, तुमचं कोटेशन असेल, तुमचा मेल आयडी असेल, तुमची वेबसाईट असेल, तुमची टीम असेल, त्यांचा ड्रेस कोड असेल, ते कसे बोलतात, ते कसं कस्टमरला हँडल करतात. एखाद्या कस्टमरने सांगितलं मग तुमची प्राइस खूप जास्त आहे, मला तुमचं प्रॉडक्ट नको आहे, तर त्याला कसं रिॲक्ट करतात, कसं हँडल करतात. एखाद्या कस्टमरने वेळेवर जर आपण जी काही वेळ कमिट केली असेल त्या वेळेत ते प्रॉडक्ट आणि सर्व्हिस डिलिव्हर नाही करू शकतो तर आपण त्याला कसं रिॲक्ट करतो, कसं हँडल करतो. या प्रत्येक गोष्टीतून तुमच्या कामातलं प्रोफेशनलिझम दिसत असतं. आणि आजच्या कस्टमरला प्रोफेशनल लोक आवडतात. तुमची प्राइस तुमच्या कॉम्पिटिटर पेक्षा जास्त जरी असेल तरी प्रोफेशनल माणसाला पैसे द्यायला आवडतात, किंबहुना तो मनापासून त्यांना देतो. त्यामुळे तुमच्यासाठी हेच काम आहे आज. आणि आज खूप चांगला दिवस आहे, 27 डिसेंबर संडे. तर तुमच्यासाठी 1-1.5 तास 2 तासाची असाइनमेंट आहे की तुम्ही जी कामं करता किंवा ज्या गोष्टी तुमच्या बिझनेसमध्ये आहेत त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझमचं ऑडिट करा. त्याला रेटिंग द्या 1 to 10. 1 is a poor, 10 is amazing. तर तिथे 10 पेक्षा कमी स्कोर येतोय ना, त्या ठिकाणी तुम्हाला तेवढा स्कोप आहे. फॉर एक्झाम्पल ऑफिसचे इंटेरियर, सपोज त्याला 2 किंवा 3 मार्क्स दिले म्हणजे पुढला स्कोप आहे. तुम्ही जर एनवेलप वापरत नसाल बिल द्यायला एखाद्या कस्टमरला, असं बिल हाताने लिहित असाल तर त्याला सपोज 2 किंवा 1 रेटिंग दिली. बरेच जण हाताने बिल बनवतात ना, म्हणजे पेनाने लिहून, तर त्याला प्रिंटेड फॉर्म मध्ये करता येतं का? अनेक लोकांचे लोगोज नसतात, कंपनीचं नाव हे देवाच्या नावावर असतं, स्वतःच्या नावावर असतं किंवा आई वडिलांच्या नावावर असतं. तर प्रोफेशनलिझम कसं आणता येईल ते बघा. आणि आपण सगळेच कामं स्वतः करू शकत नाही, ही गोष्ट आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि खास कर मराठी माणसं मी असं म्हणजे स्वयंभू आहेत, त्यांना सगळं स्वतःच करायचं असतं.
स्वतःच्या कंपनीचा लोगोही आपणच बनवायचा असतो, त्याची टॅगलाईनही आपल्यालाच बनवायची असते. त्यांचं जर खरंच बस चलातो त्यांच्या जर आवाक्यात असेल तर स्वतःची वेबसाईट पण स्वतःच बनवतील. तर असं सगळं स्वतःच करायचं असतं आणि त्यामुळे ते अडकतात. ते एका सर्टन लेवल नंतर पुढे जातच नाही, त्यांना तो दिसतच नाही ना. प्रोफेशनल टच अँड फील कसं घेऊन येणार आपल्या बिझनेसमध्ये? या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करायला वेळ कुठे आहे? कारण ते एवढे बिझी आहेत ना, खूप बिझी असतात. म्हणजे मी एवढे एसएमईज बघितले आहेत ना, खूप बिझी एसएमईज बघितले आहेत. आणि टर्नओव्हर काय असतो माहिती आहे त्यांचं? 10 लाख, 20 लाख, 15 लाख असंच असतं. आणि बिझी एवढे असतात की विचारू नये. सो बिझी असणं हा वेगळा विषय आहे आणि बिझनेस करणं हा वेगळा विषय. तर मी त्याला ना एक शब्द आहे एंटरप्रेन्योरशिप, ही एन्जॉयबल असावी, एंगेजमेंट नसावी. म्हणजे तुमचा उद्योग आहे ना, हा फक्त एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी नसते, ते एन्जॉयबल असावी. अदरवाईज मग थोड्या दिवसानंतर ते कोलॅप्स व्हायला सुरुवात होते. तर तुम्हाला ती मजा येत नाही. जोपर्यंत मजा येत नाही ना, आपण 100% समर्पित होऊन काम नाही करू शकत. आणि ज्या गोष्टीमध्ये तुमचं समर्पण नसतं ना, ती गोष्ट रिझल्ट देत नाही, त्या प्रमाणात रिझल्ट देत नाही ज्या प्रमाणात तुम्ही दिलं पाहिजे. आणि तुम्हाला मजा येत नसेल तर मला असं वाटतं ते नाही करायला, कारण तुमचं प्रेम वेगळं आहे. तुमचं प्रेम ते नाहीये जे तुम्ही करता, आणि ज्याच्यामध्ये तुमचं प्रेम नाहीये ते तुम्हाला खूप लॉंग टर्म घेऊन नाही जाणार. सर्व्हायव्हलसाठी इट्स ओके. तुम्ही जर सर्व्हायव्हल म्हणून बघत असाल तर चुकी करता. ती सुद्धा एक चूक आहे की बिझनेसला नुसतं सर्व्हायव्हल म्हणून बघा. मला वाटतं गेल्या एका सेशनमध्ये बोललो होतो की तुम्ही बिझनेसला आजपासून 100-200 वर्षाच्या नजरेने बघा, तर तुमचा वे ऑफ वर्किंग सगळा चेंज होईल. कस्टमरच्या प्रती, टीमच्या प्रती, प्रॉडक्टच्या प्रती, हे सगळं होऊ शकतं. सो लाख बातों की एक बात, प्रोफेशनल टच अँड फील तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये आणणं, प्रत्येक कामामध्ये आणणं. मग तो ड्रेस कोड असो, टीम असो, त्याची स्पीच असो, तर तुमचा एखादा मेल असो, तर कस्टमरला बिल देणं असो, कोटेशन देणं असो, एखाद्या कस्टमरला वेळेत सर्व्हिस डिलिव्हर नाही झाली आणि तो चिडला असेल तरी त्याला हँडल करणं असो, त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला प्रोफेशनलिझम आणणं खूप गरजेचं आहे. त्याचा खूप फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुमचं प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते, नेट प्रॉफिटेबिलिटी. आणि प्रॉफिट हा सगळा खरं तर आपल्या सगळ्यांचा मेन मुद्दा आहे. म्हणजे आपण सगळे जे काम करतो ते प्रॉफिटसाठी करत असतो आणि अनेक लोक ते विसरतात. आय डोंट नो, म्हणजे टर्नओव्हर हा फोकस करतात आणि प्रॉफिट विसरतात. तर तुमचा असली प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट आहे, तो प्रोफेशनलिझममुळे वाढू शकतो. कसं? तर तुमची प्राइसिंग जरी जास्त असेल आणि तुमच्या पूर्ण सर्व्हिस किंवा प्रॉडक्टमध्ये प्रोफेशनल टच असेल तर लोक तुम्हाला जास्त प्रिफर. अनेकदा तुमचा असा अनुभव असेल की लोक येतात, तुमची प्राइसिंग स्वस्त असते, तुमचं सगळं ऐकतात, परंतु तुमच्याकडे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस तुमच्या घेत नाही. तुमच्या कॉम्पिटिटरकडनं ते घेतात आणि त्यांची प्राइस तुमच्यापेक्षा जास्त असते. आणि अनेकदा तुम्हाला हा प्रश्न पडला पण असेल कदाचित की माझ्यापेक्षा प्राइस जास्त असून सुद्धा माझ्या ओळखीच्या माणसाने माझ्याकडनं माझे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस नाही घेतले, त्याच्याकडनं घेतले. तर हा फरक आहे. अनेकदा असं होतं की आपण एक बोलतो एक आणि रिफ्लेक्ट दुसरं होत असतं, तरी पण अनेकदा तुमचा कस्टमर तुमच्याबरोबर क्लोज होत नाही. म्हणजे अनेक केसेस आलेले असतात आपल्याकडे, अशा आपल्या पाईपलाईन मध्ये असतात. त्या पाईपलाईन कधीच क्लोज होत नाही म्हणतो ना. तर तो हा विषय असतो की येतात लोक, ऐकतात, सगळं वाटतं, प्राइस वगैरे सगळी जमते, परंतु ते आपल्याकडनं घेत नाही. ते दुसऱ्या कोणाकडनं तरी किंवा आपल्या कॉम्पिटिटरकडनं ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस घेतात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे बोलता आणि जे वागता याच्यामध्ये जी तफावत असते, ते प्रोफेशनलिझम दिसत नाही. तुम्ही ते डिलिव्हर करू शकाल याच्याबद्दल त्यांची शंका. त्यामुळे आज खूप चांगली वेळ आहे. जर आतापर्यंत तुमच्या बिझनेसमध्ये या गोष्टींची कमतरता असेल तर डेफिनेटली आज खूप चांगला दिवस आहे. त्याच्यावर काम करा. आमची किंवा माझ्या पूर्ण टीमची जर त्याच्यामध्ये मदत लागली, काही क्लॅरिटी हवी असेल, काही हँड होल्डिंग हवं असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा. आम्हालाही खूप आनंद होईल तुम्हाला मदत करायला. आणि आय एम डॅम शुअर की तुमच्या संपूर्ण बिझनेसमध्ये
अनेक ठिकाणी याची रिक्वायरमेंट आहे, प्रोफेशनल टच अँड फील, आणि त्याचे ट्रिमेंडस रिझल्ट तुम्हाला पुढल्या काही महिन्यामध्ये दिसतीलच, पण ती करणं तुम्हाला गरजेचं आहे. तर मला असं वाटतं मधुरा मॅडम आपण इथे थांबू, काही प्रश्न असतील याच्या हो, संदर्भात? एक प्रश्न आलेला आहे, मार्केट शेअर कसं फाइंड करावं, अमोल भुकरे यांनी विचारलेला आहे. ओके, ठीक आहे. अमोल सरांना अनम्यूट करा. अमोल सर, तुम्ही कोणत्या एरियामध्ये बिझनेस ऑपरेट करता सध्या? मी मिरजमध्ये बिझनेस ऑपरेट करतो. ओके, आणि काय प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आहेत तुमचे? माझा ज्वेलरी शॉप आहे, गोल्ड सिल्वर ऑर्नामेंट्स. ठीक आहे. तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत असेल ते रिटेल मध्ये आहेत तुमचं, बरोबर? तर रिटेल मधला तुमचा पूर्ण मिरज मध्ये किती टर्नओव्हर होतो इयरली सोन्याचा, तो काढायचा. आपण आता समजू की 10 करोडचा सेल होत असेल, असं समजू एक्झाम्पल, पूर्ण वर्षभरात. ओके. आणि तुमचा जो सेल आहे तो 1 करोडचा, ठीक आहे, त्याच एरियामध्ये. तर तुमचा जो मार्केट शेअर झाला 10 करोडच्या अगेन्स्ट 1 करोड म्हणजे 10%. तर 10 करोड हा मार्केट शेअर झाला म्हणजे टोटल बिझनेस, आणि तुमचा मार्केट शेअर म्हणजे तुम्ही किती विकता ते प्रॉडक्ट आणि सगळे त्याच मार्केटमध्ये, दॅट इज मार्केट शेअर. 10% तुमचं मार्केट शेअर. ओके. तर तो अनेकदा 1% जास्त दिसत नाही, एसएमई मध्ये कमी असतो. ठीक. त्यामुळे जर तुमचा 1% पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला बिझनेस वाढवणं खूप सोपं आहे कम्पॅरेटिव्हली, ज्याचा टर्नओव्हर 100-200 करोड आहे. म्हणजे समजा तुमचा टर्नओव्हर 1 करोड आहे, तुम्ही 2 करोड केले की 100% करोड, पण ज्याचा ऑलरेडी 100 करोड टर्नओव्हर आहे त्याला 200 करोड व्हायला मिळाला. त्यामुळे तुमच्या बाबतीमध्ये स्मॉल स्केलला बिझनेस वाढवणं खूप इझी आहे. काही बेसिक चेंजेस जरी केले, ज्या चुका मी सांगणार आहे, की चुका ह्या पूर्ण 10 एपिसोड, तरी तुम्हाला 10 ते 100% ग्रोथ अशीच होऊ शकते. म्हणजे डबल बिझनेस असंच होऊ शकतो त्या प्रॉपर जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्यात. सगळा गेम हा इम्प्लिमेंटेशनचा आहे. म्हणजे मधुरा मॅडम पहिल्या एपिसोड पासून सांगतात, किंवा मी सुद्धा सांगते, इथे आल्यानंतर तुम्ही आम्ही जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आणि नुसतं ऐकून घरी जाण्यापेक्षा ते इम्प्लिमेंट करा. आणि त्यातले 1% जरी तुम्हाला फरक पडला तर असं वाटेल की आम्ही जी सिरीज करतोय 10 एपिसोडची, किंवा आम्ही जी मेहनत घेतोय त्याचा फायदा झाला. सो दॅट्स इट. येस, थँक्यू सर. ओके, अजून 1 मिनिट, चॅट बॉक्स मध्ये. ओके, तोच प्रश्न. ठीक आहे. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? कामामध्ये प्रोफेशनलिझम नसणे हा प्रश्न आहे, ही चूक आहे. ही चूक आपण सगळेजणच करत असतो, सगळे उद्योजक, मला म्हणायचंय. तर तुम्ही उद्योजक म्हणून काय चुका आहेत का, तुम्हाला काही जाणवतंय का? एक चूक मला इथेच दिसते आता सगळ्यांमध्ये. हा, या संदर्भातली एक चूक इथेच दिसते. हो. बरोबर आहे. करेक्ट. एक चूक तर आताच दिसते असं सर म्हणतायत. कोण गेस करू शकतं? झूम सत्रामध्ये उपस्थित उद्योजक. नाही. योगेश शिंपी टू एव्हरीवन रिप्लाय. नाही. वैजयंतीजी काय म्हणताय? नाही नाही सांगू शकत. ठीक आहे मॅडम, मला असं वाटतं तुम्ही ती सांगा. ओके, अमोल भुकरे म्हणतायत, अच्छा, ओपन होणे नाही. ओके, ओपन नाही होऊ शकत आहे. ओके, व्हिडिओ ऑफ. बरोबर आहे, हे उत्तर पण बरोबर आहे. व्हिडिओ ऑफ आहेत. आता काही जणांना, म्हणजे वैजयंतीजींनी मला आधीच सांगितलं त्यांच्या इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे, पण ज्यांच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम नाहीये त्यांनी व्हिडिओ ऑफ ठेवलेला आहे. बरोबर आहे ना? म्हणजे उपस्थित आहेत का नाही आहेत? उद्योजकांनी कसं पाहिजे, नेहमी फील्ड वरतीच पाहिजे. आय एम रेडी, आय एम ऑलवेज रेडी. तर ही बरोबर आहे. आणि मला एक वाटते ती म्हणजे प्रोफेशनल कपडे, अटायर. एक्झॅक्टली. करेक्ट ना सर? आमचं बोलणं झालेलं नव्हतं, पण त्यांनी मला विचारलं आणि मी सांगितलं. तर पण प्रोफेशनल अटायर मध्ये नाही आहोत असं सरांचं म्हणणं आहे. किती लोक प्रोफेशनल अटायर मध्ये नाही आहेत?
उद्योजक म्हणून इथे उपस्थित नाही आहे. येस, आपण कधी कधी प्रोफेशनल होतो कॅज्युअल, त्यामुळे ते कधी कधी रिझल्ट मिळतो, कधी कधी नाही मिळत. असं नको व्हायला. तुम्ही जर थोडक्यात थोडंसं मार्गदर्शन केलं ना, एक प्रोफेशनल अटायर किंवा झूम वेबिनार वरती पण असेल किंवा ओव्हरऑल उद्योजक म्हणून, कारण ना कधी कधी काय होईल, जिथे नको आहे तिथे पण प्रोफेशनल अटायर घातला जाईल आणि जिथे आवश्यक आहे तिकडे नसू. तर एक थोडक्यात जर गाईड करू शकले तर. नाही, गेल्या सेशनला आपण P3 फॉर्म्युला बघितला तर मला वाटतं त्याच्यामध्ये पण हा विषय होताच, प्रेझेंटेबल असावं. ठीक आहे. आज तुमचा जो व्हिडिओ आहे वेब फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 2-2.5 हजार लोक बघतात. युट्यूबला पण तो व्हिडिओ जाणार आहे आणि इथेही आपण भेटत असतो. त्यामुळे तुम्हाला तुमचे कस्टमर बघू शकतात ना तिथे सुद्धा तुमचा कोणीतरी प्रॉस्पेक्ट असणारच ना. तो सुद्धा, कारण काय आपण कधी कधी प्रोफेशनल असतो, कधी कधी नसतो. आपल्याला हवं तेव्हा प्रोफेशनल बनतो. दॅट इज आर्टिफिशियल, आणि आर्टिफिशियल गोष्टी जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे जिथे 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 शक्य असेल त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही प्रोफेशनलच असावं. म्हणजे उद्योजकाने उद्योजकासारखंच दिसलं पाहिजे. आणि आपण आहे ना अनेकदा सिलेक्टिव्ह रिसेप्टिव्ह असतो, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्या कामाच्या त्याच आपण घेतो. म्हणजे अनेक लोकांचं म्हणणं असतं की नारायण मूर्ती जे आहे ते तर हाफ शर्ट घालतात, कुठे ते ब्लेझर घालतात, ते चप्पल घालून येतात वगैरे वगैरे, असे काही एक्झाम्पल देतात अनेक लोक. ओके, पण ते रतन टाटांना कधीच बघत नाहीत. बघितलं कधी कोणी रतन टाटाला चप्पल घालून कुठे? आनंद महिंद्रांना कुठे बघितलं का? त्यामुळे अच्छा, ते नारायण मूर्ती 2,000 करोड झाल्यानंतर किंवा 5,000 करोड झाल्यानंतर तसे आहेत. तुम्ही 5,000 करोड कमवा, तुम्हाला ऍक्सेप्ट करतील. किंवा अजिज प्रेमजी आहेत, अजिज प्रेमजी खूप साधे राहतात. तर तुम्ही तेवढे मोठे झाल्यानंतर तुमचा साधेपणा ऍक्सेप्ट केला जातो. त्यामुळे चुकीचे एक्झाम्पल आपण लगेच ऍक्सेप्ट करतो. तर मला असं वाटतं जे चालतं ते घ्यायला पाहिजे आपण. काही लोक सहमत नसतात ह्या सगळ्या गोष्टींची, पण तो त्यांचा विषय आहे. तर माझं असं म्हणणं आहे की प्रोफेशनल असावं. आणि आमच्या एकंदरीत अनुभवातून याचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. प्रोफेशनलिझममुळे अनेकांचे बिझनेस वाढलेले आहेत आणि तुमची टीम आणि तुमचा कस्टमर तुम्हाला बघत असतो नेहमी. त्यामुळे तुम्ही काय बोलता त्याच्यापेक्षा कसे दिसता आणि कसे वागता याच्यावर खूप काही अवलंबून असतं आणि त्याचा फायदा नक्कीच होतो. शेवटी आपल्याला काय, पैसे आले पाहिजे ना, टर्नओव्हर झाला पाहिजे, प्रॉफिट आलं पाहिजे, कस्टमर आला पाहिजे, कस्टमर टिकला पाहिजे, तरच बिझनेस वाढतो ना. प्रत्येक वेळी नवीन कस्टमर, नवीन पॉलिसी, परत प्रत्येक वेळी नवीन कस्टमर, नवीन पॉलिसी, प्रत्येक वेळी नवीन कस्टमर, नवीन पॉलिसी, तर ते नाही होत ना. आपण थकणार एक वेळेनंतर आणि मग असे काहीतरी सिच्युएशन येते कोविड सारखी आणि मग परत नवीन कस्टमर मिळत नाही. तसं होतं कामा नये. रॉयल कस्टमर कधी येईल आपला? टच अँड फील प्रोफेशनलिझम असेल तर तो येतो. आणि तो असं आणून येत नाही, आतून असलं पाहिजे. तो आर्टिफिशियल असतो, तो गळून पडतो, तो थोड्या दिवसानंतर बंद होतो आणि ते कळतं लगेच. तुमच्या कस्टमर तुम्हाला खूप चांगला ओळखतो, इनफॅक्ट तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो. त्यामुळे त्याला माहित पडतं हे सगळं आर्टिफिशियल आहे, पैसे घेतल्यानंतर तो सर्व्हिस देणारच नाही. सो तसं होतं कामा नाही. तर ते चालू शकेल. तर मला असं वाटतं जिथे तिथे पॉसिबल आहे तिथे तुम्ही करून बघा. 6 महिने तुम्ही करून बघा. रिझल्ट नाही आला तर जे करताय ते इट्स ओके. दॅट्स इट. पुढे जाऊया आपण. येस, तर प्रोफेशनलिझम वाढवायचं आहे सगळ्यांना बिझनेसमध्ये. हा आजचा टेकअवे आहे मला वाटतं सगळ्यांच्यासाठी. परत एकदा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज ज्या आपण डे टू डे मध्ये करतो आहे, आपला लोगो आहे का नाही, कंपनीचा लोगो आहे का नाही, आपलं लेटर हेड आहे का नाही, आपण बिल देतो का नाही, आपण इनवॉइस काढतो का नाही, त्याचबरोबर आपल्याकडे ब्लेझर, मोदी जॅकेट, वेस्ट कोट या पद्धतीचं अटायर्स आपल्या वॉर्डरोब मध्ये थोडेफार ऍड करता आले तर ते ऍड करू शकता. म्हणजे अजूनही आपल्याला पटकन एखाद्या मीटिंगला जायचं आहे तर आपण छानपैकी, इव्हन लेडीजनी पण मोदी जॅकेट घातलं तर खरंच मी म्हणजे माझा अनुभव सांगते, खूप प्रोफेशनल फील होतं. आणि आपल्यालाच एक वेगळा, आपण एक पर्सनॅलिटी मध्ये ना एक वेगळ्या पद्धतीचा एक म्हणतो ना की कॉन्फिडन्स वाढतो आपला. क्लायंट बरोबर बोलताना पण त्यालाही आपल्याकडे बघून वाटतं की नाहीतर मग कुणीतरी घरगुती लेडीज आलेली आहे अशाच अँगलनं तो आपल्याकडे बघत असतो. तर खरंच ह्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्कीच ऍड करा. अर्थात परत मी सांगते, जे काही करत आहात ना ते कम्युनिकेट करा ग्रुपवर.
जे काही शिकता आहात ते करा आणि आम्हाला नक्की संपर्क करा. ठीक आहे, पुढच्या चुकीकडे जाऊया. 10:05 झालेले आहेत. तर आजच्या कार्यक्रमाची आणि ओव्हरऑल आतापर्यंतची आपली 6वी चूक आणि आजच्या कार्यक्रमातली 2री चूक. सर, ओव्हर टू यू. थँक्यू मधुरा मॅडम. तर 2री चूककडे जाणार आहोत. त्याच्या अगोदर एक फक्त छोटासा ही जी चूक होती आताची तिच्याबद्दल सांगतो. तुमचा कस्टमर जेव्हा तुम्हाला पैसे देतो तेव्हा आपण अनेकदा त्यांना थँक्यू सुद्धा म्हणत नाही. थँक्यू म्हणणं, एक पैसे दिल्यानंतर त्याला थँक्यू म्हणणं सुद्धा तुमच्यासाठी खूप मोठा बदल घेऊन येऊ शकतो. थँक्यू, तुम्ही आमची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेतले आणि आम्हाला पैसे दिले त्याच्याबद्दल. किंवा तुमचा वेंडर असतो त्याला सुद्धा थँक्यू म्हणणं किंवा त्याचे पैसे वेळेत देणं, त्याचा सुद्धा खूप चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. प्रोफेशनलिझम किंवा तुमच्याकडे नसतील तर त्याला कम्युनिकेट करणे, सर आज देऊ शकणार नाही, 3 दिवसांनी मात्र मी नक्की देईन. दॅट इज प्रोफेशनलिझम. आणि त्याचा फायदा तुम्हाला लॉंग टर्मसाठी होणार आहे. जसं मग अशी प्रसाद सर म्हणतो न्यू नॉर्मल, ते सगळं न्यू नॉर्मलमध्ये तुम्हाला खूप मदत करणार आहे. आणि चांगली माणसं सगळ्यांना हवी असते. चॉईस जेव्हा असते ना माणसाकडे, चॉईस, तेव्हा चांगल्या माणसाला आणि प्रोफेशनल माणसाला पहिला पकडतो माणूस. चॉईस नसते तेव्हा प्रॉब्लेम आहे, तेव्हा हवं चालतं. आणि आता ते नाही चालणार, कारण आता खूप चॉईस आहे मार्केटमध्ये. आत्मनिर्भर भारत झालेला आहे. ज्यांची नोकरी गेली सगळे उद्योग करतात आहे, त्यामुळे खूप टफ कॉम्पिटिशन तुमच्यासाठी होणार आहे. तर बाय फ्लूक नाही चालणार. आता बऱ्याचशा गोष्टी बाय फ्लूक चालायच्या पूर्वी. म्हणजे का धंदा वाढतोय हे माहीत नसायचं, दॅट इज कॉल्ड बाय फ्लूक. धंदा का वाढतोय आपल्याला माहीत पाहिजे आता, किंवा का नाही येत आहे ते पण माहीत पाहिजे. या चुकांमुळे येत नाही हे तर पक्क आहे. सो पुढली चूक घेऊया. उद्योजकीय निर्णय योग्य वेळेत न घेणे, ही पुढली चूक आहे. तुमच्या बाबतीतही असं होतं का बघा, की अनेक निर्णय केवळ आपल्याला वेळ नाही किंवा प्रोकास्टिनेशन म्हणजे चाल ढकलपणा, किंवा अजून काही बेटर ऑप्शन मिळत आहे का, किंवा इम्पॉर्टन्स क्रिएट करण्यासाठी आपण वाढवलेले असतात. तो घेतच नाही तो निर्णय. मग एखादं प्रॉडक्ट घेणं असेल, एखादी सर्व्हिस घेणं असेल, एखादा कोर्स करणं असेल, एखादं पुस्तक वाचणं असेल, एका कंपनीमध्ये एखादी रिक्रुटमेंट करणं असेल, एखादा वेंडर फायनल करणं असेल, कस्टमरला कोटेशन पाठवणं असेल, चांगली प्राइस देणं असेल, निगोशिएट करणं असेल, भेटणं असेल. मी तर असे पण उद्योजक बघितलेत जे क्लायंटला भेटायला पण टाळाटाळ करतात, म्हणजे जिथून बिझनेस मिळू शकणार असतो. नको आज कंटाळा आलाय, नको जाऊया आपल्याला, अशी म्हणणारी माणसं पण मला भेटलेली आहे. एखाद्याने लीड दिली किंवा रेफरन्स दिला, त्याच्यावर फोन न करणं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण योग्य वेळेत योग्य निर्णय घेत नाहीत आणि त्याचा खूप छोटा फटका बसत राहतो. आणि तो बटरफ्लाय इफेक्ट मी गेल्या पहिल्या सेशनला सांगितलं होतं, बटरफ्लाय इफेक्ट. तो बटरफ्लाय इफेक्ट इथे होतो. आणि तुम्ही जे करता तेच तुमची टीम पण करत असते. असं कधीच होत नाही की तुम्ही जे नाही करते तुमची टीम करते, त्यांना सांगितलं तर असं होत नाही. त्यामुळे निर्णय योग्य वेळेत घेणं. त्यामुळे असं म्हणलं जातं अनेकदा की चांगले निर्णय तुम्ही योग्य वेळेत घेतले नाही तर ते रिझल्ट देत नाही, त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे ॲज अ उद्योजक म्हणून, ॲज अ ओनर म्हणून, ॲज अ की डिरेक्टर म्हणून तुम्हाला तुमचे निर्णय फास्ट घेणं खूप गरजेचं आहे. आता तुमच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आलेला असेल की निर्णय योग्य वेळेत किंवा फटाफट घेतले तर नुकसान होऊ शकतं. येस, होऊ शकतं. पण जे नुकसान होतं ना ते 10% असतं आणि जो फायदा होतो ना तो 90% असतो. म्हणजे काही निर्णय चुकू शकतात, शक्यता आहे, पण त्याची संख्या कमी आहे. संख्या खूप कमी आहे. निर्णयच न घेणं हा खूप 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 मोठा प्रॉब्लेम आहे. अनेक लोक तर फक्त इम्पॉर्टन्स क्रिएट करायचा म्हणून आपल्याकडे ठेवलेले असतात, सुटतच नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी मीच बघणार. आता निर्णय फास्ट घ्यायचे तर काय केलं पाहिजे, तर तुमच्याकडे काही टीम असेल छोटी, तर त्यांना काही छोटे छोटे निर्णय त्यांनी त्यांच्या अखत्यारीमध्ये घेतले पाहिजे. त्यांना एक सर्कल
आखून द्या, त्यांना एक बॉर्डर लाईन आखून द्या की एवढेपर्यंतचे निर्णय तुम्ही घ्या, ह्याच्या पुढले असतील ते माझ्याकडे या, किंवा पहिला तुम्ही घ्यायचा त्यानंतर मी फिल्टर करेल. किंवा तुमच्याकडे टॅट असावा. टॅट म्हणजे काय? टर्न अराउंड टाइम. मध्यंतरी मी तेलंगणाबद्दल हे ऐकलं होतं. तिथल्या गव्हर्नमेंटने, ज्या गव्हर्नमेंटच्या परमिशन लागतात नवीन फॅक्टरी ओपन करणं असेल किंवा काही, तर त्याला खूप वेळ लागतो आणि त्या एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल जाते, असा प्रकार असतो. त्यामुळे खूप वेळ जातो आणि मग ते काम होत नाही, तोपर्यंत सरकार चेंज होतं. म्हणून त्यांनी एक टॅट लावला, टर्न अराउंड टाइम. एवढ्या वेळात जर तुम्हाला अप्रुव्हल नाही मिळालं एखाद्या फॅक्टरीचं असेल किंवा नवीन कन्स्ट्रक्शनचं असेल, तर ते ऑटो अप्रूव्ह मानायचं, म्हणजे अप्रूव्ह झालं असं समजायचं. तर असं काही करता येईल का बघा तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि निर्णय हे खूप छोटे छोटे असतात. तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण असतात. म्हणजे अनेकांना सकाळी 6 वाजता उठायचं आहे किंवा जिमला जायचं आहे किंवा योगा करायचं आहे किंवा मधुरा मॅडमचा एखादा मोटिवेशनल प्रोग्राम करायचा आहे किंवा त्यांच्याकडे टॅगलाईन बनवून घ्यायची, किंवा राजशेखर चव्हाण सारखे प्रोफेशनल बिझनेस प्रेझेंटेशन बनवून देणारे आपले सहकारी आहेत त्यांच्याकडनं बनवून घ्यायचं आहे, वेंडर आपल्या इन्व्हेस्टरला दाखवायचं आहे. अशा अनेक गोष्टी असू शकतात, पण ते करत नाही. आणि करत नाही म्हणजे करत नाही, करायचं नाही असं नाही. आज नाही करायचं, डिसिजन नाही घ्यायचं, आणि ते डिसिजन घ्यायचं नाहीये किंवा त्याला वेळ लागतोय म्हणून त्याचं नुकसान. कारण उद्या नवीन जिम्मेदारी येते, नवीन उद्याचा दिवस चेंज झालेला आहे पूर्ण. तुमच्याही आयुष्यामध्ये असे प्रसंग येऊन गेले असतील की एखादी गोष्ट करायची तुम्ही ठरवली 3 महिन्याने करूया, 3 महिन्याने नवीन काहीतरी आलं, मग परत ठरवलं की पुढल्या 2 महिन्याने करूया, मग 2 महिन्यानंतर परत सिनारिओ चेंज झाला, तेव्हाची प्रायोरिटी परत चेंज झाली. त्यामुळे असं म्हटलं जातं की उद्योजकाने खास करून आजचं काम आजच केलं पाहिजे. किंबहुना मी असं म्हणेल की तुम्ही ज्या ज्या गोष्टी आज करू शकता त्या तुम्ही आजच केल्या पाहिजे. त्याचा खूप चांगला फायदा होईल तुम्हाला, आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. तुमचं ओव्हरऑल जे आता तर खूप खूप चांगली संधी आहे. इनफॅक्ट म्हणजे 27 डिसेंबर 4 दिवस आपल्या या वर्षाचे 4 दिवस आपल्या हातामध्ये आहे. एकदम मस्त टाइम आहे. ह्या वर्षाचा पूर्ण सिनारिओ लिहून काढा की ह्या वर्षात मी काय काय मोठे अचिव्हमेंट केले, आणि पुढल्या वर्षाच्या छोट्या छोट्या अचिव्हमेंट काय काय करायच्या त्या लिहून काढा. प्रत्येक महिन्याला किमान एक तरी गोष्ट अचीव्ह करण्यासारखी असावी, छोटी का असे ना. वॉक चालू करणं असेल, मेडिटेशन चालू करणं असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, एखादी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असेल, पुस्तक वाचणं असेल, बिझनेसमध्ये नवीन प्रॉडक्ट घेऊन येणं असेल, R&D डिपार्टमेंट बनवणं असेल, टीमसाठी ट्रेनिंग देणं असेल, एखाद्याचं प्रमोशन करणं असेल, नवीन लोगोचं इंट्रोडक्शन करणं असेल, नवीन टॅगलाईन घेऊन येणं असेल, नवीन थीम घेऊन येणं असेल. क्वार्टरली थीम गेल्या सेशनलाच आपलं बोलणं झालं होतं की उद्योगामध्ये क्वार्टरली थीम घेऊन येणं असेल, एक्सपॅन्शन बद्दल काही असेल. फक्त त्याच्यामध्ये एकच रिक्वेस्ट आहे की सगळ्या गोष्टी स्वतः करायला जाऊ नका. प्रोफेशनल माणसाची मदत घ्या, रिझल्ट वाढतील, फेलियर रेशो कमी होईल, चुका कमी होतील. परत बल्ब बनवायला जाऊ नका. थॉमस अल्वा एडिसनने तो बनवलेला आहे, आणून फक्त लावा. त्याचा खूप फायदा होऊ शकेल, वेळ वाचेल, आणि ॲज अ उद्योजक आपल्याकडे टाइम, एफर्ट्स आणि मनी या 3 गोष्टी आहेत ना, खूप क्रुशियल आहेत. त्या तुम्ही ज्या ठिकाणी वापरता ना त्याप्रमाणे त्याचे रिझल्ट येतात. चुकीच्या ठिकाणी लावले तर त्याचा फायदा होत नाही तुम्हाला. त्यामुळे कमीत कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त रिझल्ट आला पाहिजे. दॅट इज स्किल. आणि त्याच्यासाठी खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल असलं पाहिजे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणूस असला पाहिजे असं काही नाही. अगदी साधी सिंपल ॲव्हरेज माणसं सुद्धा कुठल्या कुठे गेलेली आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे निर्णय योग्य वेळेत घेणे. तर तुम्ही सुद्धा जर ही चूक करत असाल तर ती आजपासून बंद करा. छोटे छोटे निर्णय इमिजिएट घ्या. ज्या कामांना 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही ते इमिजिएट करायचे. आजचं काम आजच करायचं, कारण उद्या नवीन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे, नवीन चॅलेंजेस असणार आहे, आपलं नवीन व्हर्जन येणार आहे. अनेकांचं ना वर्षानुवर्षे तेच व्हर्जन असतं. जसं नोकियाचं होतं 1100.
तुमचाही 1110 झाला असेल तर खूप खूप पार्टी आहोत मग आपण. तो लवकरात लवकर चेंज करणं गरजेचं आहे. ते केलं जाऊ शकतं का? येस, ते केलं जाऊ शकतं. पण सगळ्यात पहिलं तर तुम्ही स्वतः कन्व्हिन्स असणं खूप गरजेचं आहे या गोष्टीला की येस, हे केलं जाऊ शकतं आणि मला याची गरज आहे. असं असेल कदाचित की ते मी नाही करू शकत आहे, ठीक आहे, कोणतरी करून देईल मला. अशा माणसाला पकडा, त्याच्याबरोबर बसा, त्याच्याबरोबर मैत्री करा, त्याच्यावर 100% विश्वास असू द्या. कारण तुमचा जर 100% विश्वास नसेल तर 100% रिझल्ट येणार नाही. 1% जरी डाऊट असेल तर त्या माणसाबरोबर काम करू नका. कारण ह्या गोष्टी तशा मोजता येत नाही, लगेच मोजता येत नाही. त्यामुळे पण एक गोष्ट नक्की आहे, त्याचा फायदा होतो. आणि ज्या गोष्टी करून नाही बघितल्या त्या करून बघण्याचं धाडस तुम्हाला करावं लागेल. आणि उद्योजक होणं म्हणजेच खरं तर धाडस आहे. ते तुम्ही केलेलं आहे, त्याच्या पुढचं करत नाहीये तर तो वेगळा विषय आहे. तर त्याचा सुद्धा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल आणि तो वेळेत घ्यावा लागेल. वेळेत घेतलेले निर्णय हे लॉंग टर्म टिकतात, जास्त रिझल्ट देतात आणि त्याचा फायदा जास्त होतो. तर मला असं वाटतं इथे थांबूया आणि ओव्हर टू मधुरा मॅडम. काही प्रश्न असतील तर आपण घेऊ. येस, फेसबुक वरनं 2 प्रश्न आलेत. ओके. विवेक चव्हाण सर विचारतायत, तुमच्या टीम बरोबर काम करायचे आहे, कॅन वी टॉक? आणि दुसरा प्रश्न आहे हेमंत पाटील सरांचा फेसबुक लाईव्ह वरून, कोचिंग क्लासेस साठी काही गाईडलाईन्स देता येतील का? गाईडलाईन आता त्यांनी जो प्रश्न विचारलाय ते इलॅबोरेट केलं असतं तर कळलं असतं, म्हणून आपण वेबिनार घेतोय. कारण त्यांनी जो प्रश्न विचारला तो त्यांच्या ओव्हरऑल बिझनेस संदर्भात विचारला असेल तर त्याचं उत्तर इथे देता येणार नाही. जर त्यांनी आजच्या चुकांच्या संदर्भात तो विचारला असेल तर तो इलॅबोरेट करता आला असता. मला असं वाटतं तो पार करूया आपण आणि त्यांच्याशी हवं तर त्यांचा नंबर आला असेल तर त्याच्यावर बोलता येऊ शकतो. कारण कोचिंगच्या संदर्भात ह्या ज्या चुका आपण घेतोय त्या जसं पहिल्या एपिसोडला तुम्ही सांगितलं होतं की टॉप 20% चुका घेतोय. कारण कधीही असं तो रेशो असो 20% चुकात 80% रिझल्ट देतात. अशा टॉप 20-21 चुका आपण इथे घेणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सुद्धा लागू पडतात आहे. आतापर्यंतच्या 6 चुका आपण बोललो त्याच्यावर त्यांनी काम करावं आणि इफ त्यांना असं वाटतं की ह्या वेबिनारमध्ये यावं, या टीम बरोबर काम करावं किंवा या वेबिनारच्या लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा सहभागी व्हावं तर त्यांनी आपल्याला डिटेल पाठवल्या तर त्यांना घेता येऊ शकते. आणि त्याच्या पुढल्या काही चुका आहेत, अजून 16 चुका 14 चुका आहेत, तर त्याचा सुद्धा त्यांना फायदा होणारच. अच्छा, संदेश तर म्हणताय TAT, सॉरी पण नाही कळालं. ओके सर, थोडा इलॅबोरेट करून विचारलात प्रश्न तर चालेल. आणि आज आपण एक समरी जर घेतली या कार्यक्रमाची थोडक्यामध्ये, अजून काही प्रश्न येऊ देत तोपर्यंत जस्ट मला आजचे जे मुद्दे आवडले ते म्हणजे एक सांगावंसं वाटलं, कोरोना पण आता 2.0 झालाय, मग आपण का मागे राहतोय? त्याचं पण 2.0 व्हर्जन आलं, मग आपण उद्योजकांनी तर आपले किती व्हर्जन आणले पाहिजे आहेत. ओके, तो मला वाटतं आपण आपल्यावरती काम करायला पाहिजे आहे. एन्जॉयबल व्यवसाय करावा, एंगेजेबल व्यवसायामध्ये आपण नसावं, ही याची खूप छान एक लाईन आहे, टॅगलाईन आहे. आणि आपल्या कुठेही ना बिझनेस एरियामध्ये जरी आपण या छोटे छोटे वाक्य जरी लावले ना की एक मिनिट, व्यवसाय हा एन्जॉयबल असावा, थोडा बॅकग्राऊंड म्युझिक पण आहे याच्यासोबत, एन्जॉयबल असावा, एंगेजेबल नसावा, तर ही खूप छान लाईन आहे. आणि खरंच आपल्या व्यवसायामध्ये आपण आहे ना मी खूप बिझी असणं का प्रोडक्टिव्ह असणं, मला वाटतं आपण प्रोडक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. तर त्याबद्दल मार्गदर्शन केलं सर तुम्ही. बटरफ्लाय इफेक्ट बद्दल आजही तुम्ही बोलात आणि तुम्ही सातत्यानं गेले 3 एपिसोड एक वाक्य बोलत आहात की उद्योजकांना तुम्ही तुमचं काम तुम्ही स्वतःहून करू नका. तर मला एक खरं प्रश्न विचारायचा आहे की उद्योजकांचं असं का होतं की ते सगळी कामं तेच करतात, म्हणजे त्यांचं असं काय होतं काय? खूप सुंदर प्रश्न आहे आणि अनेकांच्या मनातला प्रश्न आहे खरं तर. काय होतं, उद्योगात जे आलेले आहेत ना SMEs खासकर, ते ना बरेचसे सेल्फ एम्प्लॉईड आहेत, म्हणजे नोकरी करत होते आणि आता नोकरी नाही करायची काही कारणास्तव म्हणून उद्योग सुरू केलेला आहे. तर सुरुवातीला सगळं गणित जमवायचं असतं, पैशाचं, प्रॉफिटचं आणि सगळं काम तर ते सगळे स्वतःच करत असतात.
तर ते सुरुवातीला इट्स ओके, पण नंतर काय होतं, उद्योजकीय मानसिकता ही खूप वेगळी आहे आणि नोकरीची मानसिकता खूप वेगळी आहे. नोकरीमध्ये फक्त टेक्निकल काम करायचं असतं, म्हणजे जे काम अलाउड केलेलं आहे तेवढंच करायचं असतं आणि त्याचा रिझल्ट ॲव्हरेज असला तरी त्याला तेवढाच पगार मिळतो, ठीक असला तरी तेवढाच मिळतो. काही ठिकाणी इन्सेंटिव्ह वगैरे असतं, पण ते खूप रेअर केसमध्ये असतं. उद्योजकतेमध्ये असं नाही आहे ना. उद्योजकतेमध्ये सेल्स पण त्यालाच करायचं आहे, प्रॉडक्ट पण त्यालाच आणायचं आहे, परचेस पण त्यालाच करायचं आहे, डिलिव्हरी पण त्यालाच करायचं आहे, कस्टमरला खुश पण त्यालाच करायचं आहे, मार्केटिंग पण करायचंच आहे. आता हे सगळं जर त्याने आउटसोर्स केलं तर त्याला पैसे लागणार आहेत, मग ते कॅपिटल नाही आहे त्याच्याकडे. ठीक आहे, हा एक विषय आहे. दुसरा विषय असा आहे की त्याला कधी कधी निर्णय घेणं जमत नाही. म्हणजे फेसबुकचं मार्केटिंग कुणाला द्यायचं, टॅगलाईन कुणाकडनं करायची का, प्रॉडक्ट डिझायनिंग कुणाला द्यायचं का, सगळं काम स्वतःच करायचं आहे, त्याच्यामध्ये मग पैसे द्यायचेत का, म्हणजे उद्योग शिकायचा का, आपण असतो. म्हणजे अनेक लोक असे भेटलेत की मी 20 वर्ष कॉर्पोरेटला काम केलेलं आहे आणि मी सेल्स किंवा मार्केटिंगचं किंवा बॅकएंडचं किंवा ऑपरेशनचं काम केलेलं आहे. हे सगळं केलेलं असताना पुन्हा उद्योग शिकायचा का, मला त्यातला अनुभव आहे, पण तो एकच वर्षाचा 20 वर्षाचा अनुभव आहे, एकच काम त्याने 20 वर्ष केलं आहे. त्यामुळे दोन्हीचे माइंडसेट, दोन्हीचं काम, दोन्हीचं एक्झिक्युशन सगळं वेगळं आहे. उद्योजकाचं काम ऑलरेडी मी बोललेलं आहे, उद्योजकाचं काम आहे रिस्क घेणं, डिसिजन घेणं. लिडरचं काम आहे चेंजेस आणणं, त्या सिस्टममध्ये असेल, प्रॉडक्टमध्ये असेल, प्रोसेसमध्ये असेल, माणसात असेल, मार्केटिंगमध्ये असेल. आणि मॅनेजरचं काम असतं डे टू डे ऑपरेशन्स. आता तो डे टू डे ऑपरेशनमध्ये गेला की पुढचं काम काही होतच नाही ना. बाहेर डिसिजन घ्यायचं तर काहीच घेऊ शकत नाही, चांगला माणूस आणू शकत नाही, पैसे आणू शकत नाही, सेल्स आणू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना जर वेळ मिळाला तर यूट्यूबवर एक खूप सुंदर व्हिडिओ आहे, माझा यूट्यूब चॅनल आहे विश्वास वाडे, हवं तर मी त्याच्यावर शेअर करेन. त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओमध्ये ह्या पूर्ण ह्याचे समराईज टाकलेले आहे की पूर्ण उद्योग 3 भागात डिवाइड केला जातो. पहिला आहे सेल, तुमचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस, दुसरं आहे सेल्स अँड मार्केटिंग आणि तिसरं आहे एक्झिक्युशन. तर SMEच्या बाबतीत माझं असं ऑब्झर्वेशन, ते प्रॉडक्ट आणि सर्व्हिस आणि एक्झिक्युशन म्हणजे पहिली बकेट आणि तिसरी बकेटमध्ये त्याची खूप चांगली असते. जी मधली बकेट आहे विच इज कॉल्ड सेल्स अँड मार्केटिंग, ती वीक असते. आणि पैसे आणणंच आपल्याला जमत नाही. ज्याला पैसे आणणं जमतं त्याला सगळं जमतं, मला असं वाटतं. तर त्या सगळ्या गोष्टी सगळ्या स्वतः करण्याच्या चक्करमध्ये मध्ये काहीच होत नाही. एक स्टॅग्नन्सी, लिमिटेशन आहे ना प्रत्येकाला. ॲज अ ह्युमन बिईंग आपल्या प्रत्येकाला एक लिमिटेशन आहे, ते संपलं की संपलं. त्यामुळे जेवढी जास्त हुशार माणसं तुमच्याबरोबर काम करतील, जेवढी सिस्टम तुमच्याबरोबर काम करेल, जेवढ्या प्रोसेस तुमच्याबरोबर काम करतील, त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. तर डिसिजन घेणं, तुमच्यापेक्षा जास्त चांगली माणसं तुमच्याबरोबर काम करणं आणि सोडायला शिकणं, हे एक खूप वेळ, दॅट इज कॉल्ड एंटरप्रेन्युअर मॅच्युरिटी. उद्योजकीय मॅच्युरिटी ह्याला वेळ लागते. सोडता आलं पाहिजे ना आपलं, ते सुटत नाही. आणि एक भ्रम असतो, तो भ्रम काय असतो, हे काम मीच चांगलं करू शकतो माझ्या टीममध्ये. हा भ्रम तोडता आला पाहिजे तुम्हाला. आणि 70-80% जरी त्याची क्वालिटी असेल ना, विच इज कॉल्ड ऍक्सेप्टेबल लेवल, ऍक्सेप्टेबल लेवलचं काम असेल तर ते ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. 100% नाही मिळत. आणि तुमच्यापैकी जर कुणाला परफेक्शनची हाव असेल तर खूप डेंजर आहे, तुम्ही सगळ्यात दुखी असाल. तर परफेक्शनच्या प्रेमात नाही पडायचं खूप जास्त. ऍक्सेप्ट करण्याच्या लेवलची क्वालिटी आणि रिझल्ट आले 80-90%ला ते येतात, 70-80%च्या तर ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि सोडायला पाहिजे. सोडायला शिकलात तर काम होईल आणि तुम्ही जेवढे फ्री राहाल तेवढं तुमचं ग्रोथ नक्की आहे. सो दॅट्स इट मधुरा मॅडम. मला असं येस, कोणाचे प्रश्न असतील तर आपण घेऊया. झूम पैकी कोणाचे प्रश्न असतील तर, कोणाला काही प्रश्न प्रोफेशनलिझमच्या बाबतीत आणि निर्णय न घेणे. अच्छा, प्रश्नावर प्रश्न आहे योगेश शिंपी सरांचा. तर काय तुम्हाला विचारायचं आहे का? तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता तुमचा प्रश्न. हॅलो. हॅलो. येस. हा सर, गुड मॉर्निंग सर. मला असं विचारायचं आहे की डिसिजन एक घेतलं पाहिजे, पण ते करेक्ट व्हायला पाहिजे. पण
पुढेच गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे B2B साठी बरेचसे वेंडर्स येतात, तर वेंडर्स निवडताना पण थोडा आपला वेळ जातो. बरोबर तर त्यासाठी आपण कुठलं म्हणजे कसलं काय टूल्स आहे का त्यासाठी, किंवा काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे की बरेच आता समजा ऑनलाईन मार्केटिंग असेल किंवा मग कुठलं काय असेल त्याच्यासाठी जे वेंडर्स आहेत आपल्याकडे, त्याचं डिसिजन कसं घ्यायचं आणि इफेक्टिव्हली. ओके. वेंडरच्या बाबतीत तर असं सांगेल की तुमच्याकडे काही बेसिक पॅरामीटर केलेले असतील, नसतील तर ते करा की या पॅरामीटरवर जो खरा उतरतो त्याच्याशी आपण बिझनेस करू शकतो. तुमच्या क्वालिटीच्या बाबतीत असेल, पैशाच्या बाबतीत असेल, डिलिव्हरीच्या बाबतीत असेल, त्याच्या इन्फ्राच्या बाबतीत असेल, त्याच्या एक्सपिरियन्सच्या बाबतीत असेल, त्याच्या गुडविलच्या बाबतीत असेल, त्याच्या ओव्हरऑल मार्केट रेपोच्या बाबतीत असेल, तर असे काही क्वेश्चनर जर तयार करता आले तर चेक करा, ते फिल करून घ्या आणि त्याच्यानंतर तो डिसिजन घ्या. पहिल्या लेअरमध्ये तुमच्या टीमने तो घ्यावा, दुसऱ्या लेअरमध्ये तुम्ही घ्या, असंही चालू शकतं. काही ठिकाणी खरंच आपली गरज असते, आपली टीम ती कपॅबल असते, फक्त आपला त्याच्यावर विश्वास नसतो आणि आपण त्यांच्यावर विश्वास टाकत नाही, म्हणून ते तसं काम करत नाही आणि ते डेव्हलपही नाही होत. कधी कधी निर्णय चुकू शकतात, पण ते ठीक आहे, त्याचा फायदाच होतो, नुकसान नाही होणार. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यामध्ये अडकून पडलात तर तोपर्यंत तुमचा बिझनेस नेक्स्ट लेवलला जाणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे स्वतः न अडकणं हाच त्याला पर्याय आहे. जेवढी तुमची सिस्टम काम करेल तेवढे तुम्ही सुखी. सिस्टम बनवा अशी होईल. येस, उल्हास सरांना काही प्रश्न? सर्वप्रथम विश्वास सरांना आभार. त्यांनी आज एक अतिशय योग्य मुद्दा मांडलेला आहे, त्याची चूक त्यांनी दाखवून दिलेली आहे. मला वाटतं बहुतेक मराठी उद्योजक चूक करतात की योग्य वेळेत निर्णय न घेणे, किंवा मी असं म्हणेन की बरेच वेळा मराठी उद्योजक हे थोडेसे भावनिक असतात. आपण थोडा जास्त विचार करतो दुसऱ्यांचा, जे मी माझ्या बाबतीतही म्हणेन की या चुका आपण करतो बऱ्याच वेळा. हे जर आपण जर कम्पेअर केलं इतर समाज जो आहे, गुजराती आहेत, मारवाडी, तर हे फार प्रोफेशनल असतात, नात्यामध्ये पण हे या गोष्टी आणत नाहीत. आणि आपण बरेच वेळा जे आपले एम्प्लॉईज आहेत त्यांचा फार जास्त विचार करतो. जसं मागच्या एपिसोडमध्ये विश्वास सरांनी सांगितलं होतं की आपण आपला एम्प्लॉई सोडून गेला तर काय होईल, या गोष्टीचा आपण फार विचार करतो. त्यामुळे बरेचसे निर्णय आपले चुकतात. तर योग्य वेळी निर्णय घेणं हे मला वाटतं फार आवश्यक आहे. मी स्वतःच्या माझ्या पास्ट एक्सपिरियन्समध्ये पण हे मी अनुभवलं आहे. याच्या पुढे मी नक्कीच याच्यावर काम करेन. कारण मी पुन्हा तोच मुद्दा हे करेन की म्हणजे विश्वास सरांचं मला एक हे त्यांनी जे पुस्तक हे केलेलं आहे, मी अजून पूर्ण ते वाचलेलं नाही आहे, मला डेफिनेटली आवडेल ते वाचायला. परंतु त्यांनी एक योग्य एक मर्मावर बोट ठेवलेलं आहे. कसं असतं की आपला बॅकग्राऊंड जो आहे मराठी उद्योजकांचा, जसं त्यांनी सांगितलं की बरेचसे आहे ते जॉब सोडून बिझनेसमध्ये आलेले असतात. तर या गोष्टी अनुभवाने शिकता येतात. ज्या चुका होतात त्या आपल्याला शिकवल्या, पण जर ॲट ए ग्लान्स आपल्याला जर या चुका मिळत असतील आणि आपण त्याच्या थ्रू गेल्यानंतर आपल्याला कळतं की नाही, या चुका मी केलेल्या आहेत बिझनेसमध्ये, तर हे दाखवणारं कोणीतरी पाहिजे. आणि मला वाटतं मराठी माणसांचा कॉन्फिडन्स ह्याच्यामुळेच लो असतो की त्यांना या चुका दाखवणारे कोणी नसतं, मार्गदर्शक कोणी नसतं. कारण आपले वडील जर आपण पाहिलं तर कोणाचे वडील सरकारी नोकरीत असतात, किंवा आपल्या घरात नाहीच सांगितलं जातं की नाही बिझनेस करायचा नाही, बिझनेस म्हणजे लॉस आहे. ठीक आहे, लॉस एकदा होईल, दोनदा होईल, पण परंतु तो तुम्ही तुमच्या चुका सुधारल्यात तर डेफिनेटली तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. आणि मला वाटतं एक फार चांगला हा उपक्रम आहे विश्वास सरांचा. तर थँक्स टू यू. आणि डेफिनेटली आम्ही या चुकांवर काम करू. थँक्यू उल्हासजी, आनंद वाटला. तुम्ही काम करता याच्यावर आणि अनेकांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. ओव्हर टू मधुरा मॅडम. येस, इट वॉज रिअली नाईस. संदेश सरांनी लिहिलंय TAT, टर्न अराउंड टाइम, याबद्दल आज माहिती कळाली असंही त्यांनी लिहिलेलं आहे. आणि योगेश शिंपी सरांनी सुद्धा त्यांचा प्रश्न विचारलेला आहे. चॅटमध्ये पण त्यांचा प्रश्न होता, पण त्यांनी तो मला वाटतं विचारला आहे. अजून कोणाचे प्रश्न असतील तर आपण घेऊया, नाहीतर हा कार्यक्रम इथे संपतो आहे. परत आपण पुढच्या रविवारी भेटणारच आहोत. अजून नवीन 2 चुका. पण माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की ज्यांनाही कोणाला, जे फेसबुक लाईव्हवर आज खूप जण ऍक्टिव्ह आहेत, तर फेसबुक लाईव्ह वरती जे हा कार्यक्रम बघतायत, तुम्हाला कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही तिथे लिहू शकता आय वॉन्ट टू जॉईन व्हॉट्सअप ग्रुप. आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेऊ. आणि जे कोणी मंडळी व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत
त्या मंडळींनी अजून जास्त ऍक्टिव्ह व्हायची गरज आहे असं वाटतंय का? 2021 हा वेगळ्या लेवलला आपण नेऊ शकतो, म्हणजे 2021 नाही, 2021 पासून पुढे बिझनेस मध्ये डायरेक्ट तो जे कर्व आपल्या आला तर किती ऑसम होईल ना, एकदम अमेझिंग पद्धतीनं आपण पुढे जाऊ. पण याच्यासाठी ना म्हणजे ऑलरेडी आपला एक ग्रुप बनवलाय, आपल्यासोबत मेंटॉर्स आहेत. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट ना, ते द्यायला तयार आहे. मला कळत नाही अडचण कुठे येते, म्हणजे द्यायला बसले आहेत, मेंटॉर्स आहेत, पॉवरफुल आहेत, नॉलेजेबल आहेत, टीम आहे, सगळ्यांची देण्याची इच्छा आहे. मग काय म्हणजे कम्युनिकेशन करा. कम्युनिकेशन इज द की आय थिंक. तो आपण 1 मिनिट सर घेऊन काय अडचण येते एकदा विचारलं तर, कारण मग हीच अडचण येते म्हणून आम्ही इथे आहोत. आम्हाला आता ह्याच्यात व्हायचंय, काहीतरी अडचण येते. आणि मला इथे थोडंसं ऍड करायला आवडेल मधुरा मॅडम. 2020 संपताय, 3-4 दिवस आपल्या हातामध्ये आहे. तर तुम्ही जसं आपलं गेल्या वेळी बोलणं झालं होतं, जे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये यायच्या त्यांच्यासाठी एक स्पेशल असाइनमेंट डिझाईन करावी, जेणेकरून त्यांचं 2021 उद्योजकीय दृष्टीने आणि पर्सनल दृष्टीने, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये खूप चांगल्या अचिव्हमेंट्स व्हाव्यात. त्याच्या दृष्टीने एक असाइनमेंट डिझाईन करून त्यांना आज उद्यामध्ये द्यावी, तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल निश्चितच. अगदी चालेल. आणि मला असं वाटतं की जे सर, विथ युअर परमिशन, मी खरं सांगू का, मनापासून परत जसं आपण म्हटलं की देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि त्या देशाचं देणं लागतो, उद्योजक म्हणून आम्हाला भरभरून मिळतं आहे. तर मग 1 तास रविवारचा आपण दिला पाहिजे. ह्या भावनेमधनं हा उपक्रम घेतो आहे. याही पुढे अजून मला थोडंसं कॉन्ट्रीब्युशन करायला आवडेल. सर, मगाशी तुम्ही जे म्हणालात ना, थँक्यू, आपण आपल्या क्लायंटला थँक्यू केलं पाहिजे. कौतुक म्हणून नाही, पण एक शेअरिंग म्हणून करते की कोणाला यातनं काही टेक अवे मिळाला तर. माझ्या पहिल्या फॉर्मचं उद्घाटन आहे ना, सगळ्या मराठी सेलिब्रिटीज सोबत झालेलं होतं, मधुरंगचं, 2017 साली. पण माझी दुसरी फॉर्म आहे इन्स्पायरिंग कॉन्फिडन्स कोचिंग अकॅडमी. मी ठरवलं की मला ज्यांनी मोठं केलंय ते माझे क्लायंट्सच माझ्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट होतील. कुठल्याही सेलिब्रिटीजना न बोलवता मी माझ्या सगळ्या क्लायंट्सना बोलवून त्यांच्या हस्ते माझ्या कंपनीचं, माझ्या प्रॉडक्ट्सचं, टॅगलाईनचं, कंपनीच्या नावाचं, लोगोचं उद्घाटन केलेलं होतं. अँड दॅट वॉज द ग्रॅटिट्यूड ऍक्टिव्हिटी. आणि याही जानेवारीमध्ये आम्ही ग्रॅटिट्यूड ऍक्टिव्हिटी घेतो आहे क्लायंट्सच्यासाठी, उद्योजकांच्यासाठी. बऱ्याच वेळेला आपली टीम आपल्याला मदत करत असते, तर उद्योजकांच्यासाठी कम्युनिकेशन कोर्सेस आम्ही पूर्णपणे विनामूल्य राबवत आहोत जुन्या क्लायंट्सच्या साठी. मागच्या वर्षी उद्घाटन झालं, यावर्षी कोविडमुळे एकत्र येऊ शकत नाही, म्हणून मग झूम वरून आम्ही एक एव्हरी जानेवारी कृतज्ञता महिना असा आम्ही सेलिब्रेट करत असतो. आणि प्रत्येक वेगवेगळ्या क्लायंटची वेगवेगळी गरज असते, त्याप्रमाणे आपण ते देत असतो. तर ह्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये मला अजून एक छोटंसं कॉन्ट्रीब्यूट करावंसं वाटते की इथे आहे ना, खूप जणांना व्यक्त होण्याचाच प्रॉब्लेम येतोय. तर माझ्याकडून आपल्या या ग्रुपमधले सगळे उद्योजक, तुम्ही माझ्याशी केव्हाही 1 to 1 करू शकता आणि व्यक्त व्हायला जो काही तुम्हाला त्रास होतोय, अडचण होती आहे, काही प्रॉब्लेम आहे, ब्लॉकेजेस आहेत, ब्लॉकवरती कसं काम करायचं, छोट्या छोट्या माइंड टेक्निक्स आहेत आणि सबकॉन्शियस लेवलला पर्सनॅलिटी बदला, मला असं वाटतं. तर माझ्याकडून छानपैकी तुम्हाला केव्हाही तुम्ही मला SMS करा, फोन करा. ग्रुपवरती मी आहे. मी एखादा 1 तासाचं सत्र सुद्धा मी घेऊ शकते विथ सरांची परमिशन असेल तर. तुम्ही बोलणं खूप महत्वाचं आहे. एनी टाइम. थँक्यू सो मच. मला वाटतं आपण ग्रुप ऍक्टिव्ह करू. आज सगळ्यांनी इंट्रोडक्शन टाकूया व्हॉट्सअप ग्रुपवर. फेसबुकवरती हा कार्यक्रम जे बघतायत त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन करा. ही एक खूप छान अशी उद्योजकांची यशोगाथा निर्माण करण्याचं काम आमचं चालू आहे. ह्या कार्यामध्ये तुमच्या खारीचा, सिंहाचा, मोलाचा वाटा असणं खूप आवश्यक आहे. ज्या काही पोस्ट आहेत त्या फॉरवर्ड करत राहा, तुमचे उद्योजक मित्र ऍड करत राहा. जे तुम्ही द्याल ते तुमच्याकडे 100 टाइम रिटर्न येत असतं. मला वाटेल की मधुरा मॅम आणि विश्वास सर हे एकत्र येत आहेत, राजशेखर सर एवढा वेळ देत आहेत, तर कधी कधी काय असतं, गेन इज नॉट ऑलवेज मॉनिटरी. तुमचे ब्लेसिंग सुद्धा आमचा व्यवसाय आहे ना. वेन यू अपलिफ्ट पीपल, द नेचर अपलिफ्ट यू. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला अपलिफ्ट करत असतो, नेचर आपली काळजी घेत असतो.
त्यामुळे ब्लेसिंग्स तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. नवीन वर्ष येत आहे, नवीन वर्षांच्या सगळ्यांच्यासाठी पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पुढचे 3 महिने स्वतःवर काम करा आणि मग आपलं मराठी नवीन वर्ष पण येत आहे एप्रिलमध्ये आणि आर्थिक नवीन वर्ष येत आहे. तर आत्ताच्या कॅलेंडर नवीन वर्षामध्ये स्वतःवरती काम करा, या सगळ्या टेक्निक्स वरती काम करा आणि आर्थिक नवीन वर्ष मराठी नवीन वर्षामध्ये मराठी उद्योजक हो, अतिशय कॉन्फिडेंटली स्वतःचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी सज्ज राहा, पण स्वतःवरती काम करा. कारण शिवाजी महाराजांनी पण स्वतःवर काम केलेलं, लोकमान्य टिळकांनी पण स्वतः एकदम उठले आणि स्वराज्य स्थापनेसाठी गेले नाही आणि अर्थात त्यांना पण मेंटॉर होते, त्यांना पण गुरु होते. आपण मेंटॉरचं बोट पकडून पुढे जाऊया. अजून आपले मला वाटतं 3 भाग झालेले आहेत, बरोबर आहे? आपले अजून 7 भाग आहेत, अजून संधी आहे, सुवर्ण संधी आहे. माझी परत सगळ्यांना विनंती आहे, आज आपण ग्रुपवर ऍक्टिव्ह राहूया, सगळ्यांनी आपलं इंट्रोडक्शन टाकावं. पुढच्या भागामध्ये भेटूया विथ द सेम एनर्जी. नो आय विल से विथ 100 टाइम बिगर एनर्जी. ओके, वी आर गोइंग टू क्रिएट लॉट ऑफ एनर्जी. आपण आज ग्रुपवरती भेटणार आहोत पुन्हा एकदा. फेसबुक वासियो, आम्हाला तुम्ही जॉईन करा, तुमचा मोबाईल नंबर ग्रुपमध्ये कमेंटमध्ये पोस्ट टाका, आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये ऍड करतो आहे. तुमचा फक्त व्हॉट्सअप नंबर टाका. विश्वास सर आहेत, मी आहे, राजशेखर सर आहेत, आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये समूहामध्ये ऍड करतो आहे. आणि इथे उपस्थित उद्योजकांना पुन्हा एक छोटीशी रिक्वेस्ट, आपल्या बरोबर आपल्या मित्रांना पण घेऊया. थँक्यू सो मच. थँक्यू विश्वास सर, थँक्यू ऑल द ऑन्टरप्रिनियर्स, थँक्यू राजशेखर सर. तुमच्यामुळे आज आम्ही लाईव्ह जातो आहे, वेळेत लाईव्ह जातो आहे आणि असंख्य म्हणजे जवळजवळ मागचा एक एपिसोड आहे, पहिला एपिसोड पहिल्याच वेळेला तो 2,500-3 हजार लोकांनी बघितला. मागचा एपिसोड 2,500-3 हजार लोकांनी, आणि आता अजून तो वाढलेला आहे त्याचा रीच, आणि आजचाही एपिसोड व्हायरल होतो आहे. सो थँक्यू. तुम्ही पण एपिसोड शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर.